नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. काल आपला एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ज्यावरती एस टी महामंडळामध्ये 29,361 एवढी रिक्त पदे आहेत. हे मी विथ प्रूफ आपल्यासमोर सादर केलं होतं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यावरती आक्षेप घेतला होता की सर ही माहिती खोटी आहे किंवा सर हे एवढ्या रिक्त जागा नाही आहेत. आता त्या बाबतीत तर आणखी एक पुरावा म्हणून आपल्यासाठी आणलेला आहे. तर पुढे जाण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली जी एस टी महामंडळ भरतीची जी बॅच आहे आज शेवटचा दिवस आहे. या भरतीसाठी तुम्ही जर फक्त इंग्रजीची तयारी करू शकत नसणार किंवा तयारीची तुम्हाला जर पूर्ण विषय जर करायचे असतील तर त्यासाठी देखील आपल्याकडे चॉईस आहे. फक्त इंग्रजीसाठी 49 रुपीजचा आपला कोर्स आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण विषय जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी 499चा आपला हा जो बॅच आहे किंवा हा जी कोर्स आहे हा आपण लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि भाषा विषय तसंच जी के जी एस हे सगळं जे आहे तर ते इन डिटेलमध्ये असणार आहे. सध्या यावरती 50% डिस्काउंट आहे. आजच हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तर नक्की तुम्ही याला जॉईन करा आणि आगामी भरतीसाठी तयार राहा. चला आता आपल्या या जाहिरातीकडे येऊया. बघा आजची ही लोकमतची जाहिरात आहे. यामध्ये तारीख देखील मेन्शन आहे 9 जुलै. ठीक आहे, 9 जुलै आजची तारीख आहे 2025 ची. एस टी महामंडळात अनेक रिक्त पदे. आता यापेक्षा आणखी काय मोठं प्रूफ पाहिजे? जे अंधारात राहणार आहेत, जे गाफील राहणार आहेत तर ती वेळ गेल्यानंतर त्यांच्याकडे रडण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही. एस टी महामंडळात अनेक रिक्त पदे आहेत. किती आहेत ते बघून घ्या. बघा आता सध्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 आपण कालच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं जे आहेत तर ते एवढं वर्गीकरण केलं नव्हतं. आता हे क्लास 1 चे किती पदे आहेत? मंजूर पदे 169 आहेत, 43 बाकी आहेत. क्लास 2 चे 1815 आहेत आणि 473 काय आहेत रिक्त पदे आहेत. क्लास 3 म्हणजे ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक, परत मेंटेनन्ससाठी, ईव्हीच्या मेंटेनन्ससाठी हे जे नवीन जे आहेत तर ती यात ऍड नाहीये. पण सध्या 1,08,760 एवढे पद मंजूर आहेत. त्यापैकी 22,207 ही काय आहेत रिक्त पदे आहेत. आणि क्लास 4 ची जी आहे तर ती 6,638 पहारेकरी आणि थोडेसे गट ड ची ही जी पदं आहेत तर ही यामध्ये आहे. अशी 29,361 पदे जी आहेत तर ते रिकामी आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांनी सांगितलेलं आहे की 25,000 बसेस खरेदी करणार आहेत. हे सध्या फक्त 14,000 बससाठी ही एवढी यंत्रणा आहे. प्रत्येक वर्षी एवढ्या बसेस जर वाढणार आहेत, 5,000 बसेस प्रत्येक वर्षी वाढणार आहेत, इलेक्ट्रिक बस वाढणार आहेत, तर जेवढ्या बस जास्त झाल्या तेवढे त्यांचं मेंटेनन्स पण करावं लागणार आहे. तर ही जी भरती येणार आहे तर एक 15,000च्या आसपास ही नोकर भरती नक्की जाहीर होणार आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये ही जाहीर होणार आहे. भरती जाहीर झाल्यानंतर तिथून पुढे तयारीला लागणार. तर तुमचं आजच मी काय म्हणतो की थोडंफार डाऊटफुल असेल तुमचं सिलेक्शन, पण तुम्ही आजपासून जर तयारी करणार तर नक्की तुम्हाला यश जे आहे तर ते मिळणार आहे. जर तुम्ही खरोखर जर सिरियसली तयारी करणार असणार तर कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. कोर्स जॉईन करण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयं इंग्लिशचा ॲप्लिकेशन आहे ई-स्वयं. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती सर्च करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा, जर पटलं तर पुढे कन्सिडर करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.